नर्मदे हर. तर त्या दिवशी डहीला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी तिकडनं निघायचं होतं. तर आदल्या दिवशी जेवण झाल्यावर रात्री सगळे आम्ही बोलत बसलो होतो, की 2 दिवसांनी मैयाची जयंती आहे, तर जयंतीसाठी कुठेतरी किनारा पाहिजे. तर कुठला किनारा गाठावा किंवा कुठून जवळ पडेल, काय जवळ पडेल अशी चर्चा चालू होती. तर काही गावकरी मंडळी आली होती तिथे. त्यांनी सांगितलं, की तुम्ही मेघनाद घाटाला जा, चंदनखेडीला. तिथं अतिशय छान मैया किनारा आहे आणि मोठा प्रोग्राम वगैरे असतो. तर तसं त्यांनी सांगितल्यामुळे मग तिथं जायचं त्या दिवशी नक्की केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळं आवरलं वगैरे आणि पुढे निघाले धरमरायच्या दिशेने. तर सुरुवातीला सगळा कच्चा रस्ता, बाजूने दोन्हीकडनं जंगल भाग, मग मध्ये थोडीशी शेती, असं करत करत मार्गक्रमणा चालू होती. मग एक 5-6 किलोमीटर झाले. भूक लागली, थोडीशी थांबले. जवळ एक संत्र होतं, ते खाल्लं आणि तिथून थोडीशी पुढे निघाले. ते एका बाबाजींनी हाक मारली आणि मग त्यांनी घरात बोलवून नेलं. छानपैकी पोहे, शेव, चहा असा मस्तपैकी बालभोग दिला आणि मग पुढे रवाना झाले. पोट भरलेलं असलं की मग चालायला मजा येते, निवांत असते म्हणून. तर त्यामुळे तिथून पुढे निघाले आणि त्याच्यानंतर दुपारी एक कुवा नावाचं गाव लागलं. तिथे एक छोटंसं शिवमंदिर होतं. तर त्या शिवमंदिरामध्ये एक परिक्रमावासी जे मला आधी भेटले ते थांबले होते. त्यांनी मला हाक मारली. तर मी पण गेले शिवमंदिरामध्ये, बसले थोडा वेळ तिथे. तर तिथल्या एका गावकऱ्यांनी पौष्टिक लाडू आणून दिला, चहा आणून दिला. असं सगळं झालं आणि मग समोरचा जो दुकानदार होता, तर त्याने सांगितलं, की आज जेवायला तुम्ही इथंच थांबायचंय. त्यामुळे आम्ही दोघं जण तिथं जेवायला थांबलो. मग त्यांनी दुपारी छानपैकी दाल बाटीचं जेवण केलं. घरी आम्हाला व्यवस्थित बोलवून प्रसादी वगैरे झाली आणि तिकडून मग आम्ही दोघं एकत्रच मग पुढे निघालो. मग पुढे रस्त्याने मार्गक्रमणा करत करत त्या दिवशी चंदनखेडीला पोहोचले. तर चंदनखेडीच्या अलीकडे एका माईने थांबवलं आणि परत चहा पाणी वगैरे झालं आणि इथून म्हणे आश्रम जवळच आहे, आता जेमतेम अर्धा किलोमीटर असेल. तर तिथून आम्ही दोघं जण निघालो आणि आश्रम खरोखरच असा दिसत होता समोर, पण तिथे जायचा डायरेक्ट रस्ता नव्हता. असा पूर्ण फिरून जावं लागणार होतं आणि मध्ये अक्षरशः मोठे मोठे खड्डे होते आणि ते पूर्ण पाण्याने भरलेले होते आणि शेतावर जसा बांध असतो तसा त्या खड्ड्यांच्या बाजूने असा बांध होता. त्याच्यावरनं असे आम्ही चालत 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 असे पुढे निघालो आणि मग पुढे किनाऱ्याला असे वळलो. तर किनाऱ्यालाही अगदी बांधच होता, म्हणजे माईच्या तटाच्या अगदी वरती बांध होता आणि जेमतेम 2 माणसं जातील इतकी जागा. खाली माई, म्हणजे पाय जरासा टाकला की डायरेक्ट माईमध्ये मुक्तीच मिळायची. पण माई असं काही होऊ देत नाही. त्यामुळे आम्ही व्यवस्थित सावकाश चालत 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 आम्ही आश्रमात पोचलो आणि इतकं सुंदर दृश्य होतं. माईचं मोठं पात्र आणि शूलपाणी संपलं, तर त्यामुळे असे लांबवर डोंगर दिसत होते. संध्याकाळी पोचल्यामुळे सूर्यास्ताची वेळ होती. अतिशय सुंदर दिसत होता सूर्यास्त आणि खूप मोठं पात्र आहे माईचं. सुरेख घाट बांधलेला आहे आणि तो आश्रम देखील खूप छान आहे, मोठा आहे चंदनखेडीला आणि खूप मोठा हॉल होता. म्हणजे मला वाटतं जवळजवळ एक 60-70 माणसं किंवा 100 माणसांपर्यंत झोपू शकतील एवढा मोठा हॉल होता. आणि आम्ही गेलो त्या दिवशी, म्हणजे तेव्हा तिथे नर्मदा पुराण चालू होतं, त्याच्यामुळे त्या पुराणाचा देखील लाभ मिळाला. तर मी तिथे पोचले ते 14 फेब्रुवारीला आणि 16 फेब्रुवारीला माईची जयंती होती आणि पायाचं रडगाणं चालूच होतं. त्यामुळे म्हटलं आता इथंच 2 दिवस मुक्काम करायचा, आता काही कुठे हलायचं नाही. त्यामुळे 2 दिवस तिथे छान मुक्काम केला. 16 तारखेला माईची जयंती साजरी केली तिथे आणि व्यवस्थित घाट आहे, मोठं पात्र आहे आणि समोर एक म्हणजे पात्रातनं पुढे गेलं की मध्ये अजून एक असा टेकडीसारखा भाग आहे. तर माईला जो साडी अर्पण करायचा सोहळा असतो, तो पण इतका दृष्ट लागण्यासारखा अप्रतिम सोहळा झाला की अगदी म्हणजे डोळ्याचं पारणं फिटलं त्या दिवशी. इतका सुंदर सोहळा झाला. वातावरणच एक ते सगळं पूर्ण भक्तिमय, माईमय होऊन गेलं होतं वातावरण. त्यामुळे खूप सुंदर वाटलं. माईची जयंती अतिशय छानपैकी साजरी झाली. मग तिथून ते झाल्यावर मग मी पुढे निघाले. तर सकाळी निघाले, सगळा कच्चा रस्ता आणि जंगल अधनमधनं लागतंय आणि मध्ये एक नवादपुरा नावाचं गाव लागलं. ते गाव अतिशय स्वच्छ सुंदर गाव होतं. त्याला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला होता, म्हणजे तशी तिथे पाटी लावली होती आणि तिथलं हे म्हणजे म्हणजे मला वैशिष्ट्य किंवा एक मला नवल असं वाटलं की तिथे भिंतींवर सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची त्यांनी चित्र रंगवली होती.
म्हणजे त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि तात्या टोपे यांची तिथे चित्र रंगवली होती भिंतीवर आणि त्यांची पूर्ण माहिती लिहिली होती हिंदीमधून. तर म्हणजे मला एक तो आश्चर्याचा धक्का बसला की शिवाजी महाराज तर ठीक आहे माहिती असतात, पण तात्या टोपेंसारखा स्वातंत्र्य सैनिक जो कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर कोणाला फारसा माहिती नसेल असं मला वाटतं. तर त्यांचं तिथे चित्र आणि ती माहिती वाचून खरंच खूप छान वाटलं, अभिमानही वाटला. मग तिकडून पुढे निघून सगळा कच्चा रस्ता करत 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 मी पोचले निसरपूरला. तर निसरपूरला खेडापती हनुमान मंदिर आहे, तिथे जाऊन थांबले आणि तिथं त्यांनी दुपारी भोजन प्रसाद दिली आणि प्रसादीमध्ये सगळं असं लग्नातलं जेवण असतं तसंच होतं. म्हणजे अगदी 3-4 गोड पदार्थ, भाताचे 1-2 प्रकार, रोट्या किंवा पुऱ्या होत्या आणि तळणाचे प्रकार, असं म्हणजे लग्नाच्या जेवणासारखंच मला वाटत होतं. म्हणून मी विचारलं तर ते म्हणे लग्नाचंच जेवण आहे, की जे लोक आश्रमाशी जोडले गेलेले आहेत तिथले, तर त्यांच्यापैकी कोणाच्या घरी जर लग्न असेल तर इथे ते लग्नातलं जेवण पाठवतात. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी लग्नाच्या जेवणाचाही लाभ मिळाला. मग थोडा वेळ तिथून विश्रांती घेऊन मी पुढे निघाले आणि तिथून मी पोचले गेहलगावला. गेहलगावला सिद्धाश्रम आहे, तोही अतिशय छान आश्रम आहे. रात्री तिथे राहिले, सकाळी निघाले आणि मी तिथून एक साधारण 1.5 किलोमीटरवर चिखलदा आहे, त्या चिखलद्याला पोचले. चिखलद्याला टेंबे स्वामींनी आपला एक चातुर्मास केला होता, त्यामुळे ही आपल्यासाठी ते एक पवित्र ठिकाण आहे. तर चिखलद्याला एका घरामध्ये आम्ही सगळं सामान ठेवलं आणि तिथून अजून थोडंसं पुढे एक मला वाटतं 1-2 किलोमीटर माईचं म्हणजे मंदिरं आणि तो सगळा किनाऱ्याचा भाग आहे. तर तिथे सामान ठेवलं आणि मग मी पुढे गेले तिथे. तर चिखलद्याला आतमध्ये तिथे मंदिरांच्या इथे शिरले तर तो पूर्ण डूब क्षेत्रातला भाग आहे. म्हणजे जेव्हा पावसाळ्यात किंवा जेव्हा पाणी सोडतात तेव्हा पूर्ण ते क्षेत्र सगळं पाण्याखाली जातं आणि पाणी जेव्हा ओसरतं त्याच्यानंतर मग म्हणजे पावसाळा संपल्यानंतर तिथली जी गावातली लोक आहेत ती तिथे सगळी साफसफाई, डागडुजी, थोडंसं रंगकाम वगैरे असं करतात. तर तिथे गेले, सगळी भग्न मंदिरं, म्हणजे खूप वाईट वाटलं ते बघून. इतकं महत्वाचं पवित्र स्थान आणि त्याची अशी अवस्था बघून. सगळी अशी मंदिरं पडली आहेत, झडली आहेत, भिंती पडल्या आहेत. होती 3-4 मंदिरं व्यवस्थित होती, पण तरी सुद्धा अवस्था ती बघवत नव्हती. अक्षरशः खंडहर झालेलं होतं. खूप वाईट वाटलं. तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी परत त्या घरी आले. तिकडनं सामान वगैरे घेतलं माझं आणि तिकडून मी चालत पोचले मलवाड्याला पोचले. मग दर्शन वगैरे घेतलं. तिथं काही खूप हे नाहीये. तिथून मग बोधवाडा गाठलं. बोधवाड्याला किनाऱ्यावरून, म्हणजे ऍक्च्युली किनाऱ्यावरनं हा रस्ता नाहीये, थोडा वरनं आहे, पण किनाऱ्याचाच रस्ता तो मानला जातो. तर तिथे किनाऱ्याला गेले. तिथे देवपथलिंग मंदिर आहे, म्हणजे देवांनी नर्मदा परिक्रमेची सुरुवात तिथून केली होती असं मानलं जातं. तर तिथे गेले आणि मला अक्षरशः धक्का बसला, कारण पहिल्या परिक्रमेत मी जेव्हा गेले तेव्हा व्यवस्थित त्या मंदिराला छान छप्पर वगैरे असं सगळं होतं आणि व्यवस्थित होतं एकदम मंदिर. ह्या वेळेला बघितलं तर छप्पर पूर्ण गेलं होतं, कारण तेही मंदिर डूब क्षेत्रात येतं, त्यामुळे तिथेही काही शिल्लक राहत नाही. तर तिथलं पूर्ण छप्पर सगळं निघून गेलं होतं आणि मी अगदी दुपारी अशी पोचले होते. दुपारी जेवणाची वेळ होती. तिथे पोचले तर त्या सेवेकऱ्यांची स्वयंपाकाचं चालूच होतं, त्यांचं स्वयंपाक करणं आणि त्यांच्या पोळ्या वगैरे झाल्या त्या आणि त्यांनी सांगितलं, आणि खूप त्या दिवशी परिक्रमावासी मला वाटतं 15-20 लोक आले होते. तर त्यांनी सांगितलं की मंदिर आम्ही आत्ताच सुरू केलंय, कारण इतके दिवस ते डूब क्षेत्रातच होतं, किंवा आत्ताच जस्ट 1 महिना 2 महिन्यापूर्वी सुरू केले आणि आत्ता आमच्याकडची आटा जो आहे आमच्याकडचा तो सगळा संपलेला आहे. तर आम्ही भात लावतो, तर तुम्ही डाळ आणि भात खा आणि प्रत्येकाला 1-1 रोटी येईल. तर 2 परिक्रमावासी त्याच्यामध्ये असे होते की त्यांनी एकदम ओरडाआरडा सुरू केला की आम्ही एवढं चालतो, मग आम्हाला पोळ्या लागतातच, आम्हाला रोट्या लागतातच, आम्ही नुसतं भातावर राहू नाही शकत, असं त्यांनी खूप ओरडाआरडा वगैरे सुरू केला. तर प्रत्येक जण त्यांना समजावायचा प्रयत्न करत होता की त्या लोकांचीही म्हणजे तिथेही त्यांचीही काही मजबुरी आहे की त्यांच्याकडचं आता सामान संपलेलं आहे, तर ते आपल्याला जेवण देतात, फक्त थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करायला लागेल. पण ते लोक काही ऐकायलाच तयार नव्हते. मग शेवटी मी आणि माझ्याबरोबर अजून 1-2 जण परिक्रमावासी, आम्ही 3 जण मिळून एका घरी गेलो, ज्या घरी मी गेल्या परिक्रमेत दुपारचं जेवण घेतलं होतं.
तर त्यांच्याकडे मी गेले, तिथं आम्ही भिक्षा केली की आम्हाला रोट्या द्या म्हणून. तर ते म्हणले की ठीक आहे बसा, आम्ही लगेच तुम्हाला रोट्या देतो म्हणून आम्ही बसलो होतो. त्यांनी चहा वगैरे तोवर दिला आणि ते रोट्या देणार तेवढ्यात मी बघितलं की ते जे 2 परिक्रमावासी होते, वाद घालणारे, ते तिथून निघून गेले जेवण न घेता. त्यामुळे ते निघून गेल्यावर बाकीच्यांना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता भात आणि एक रोटी खायला. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता मग त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला रोट्या देऊ नका तुम्ही, आम्ही असेच जातो आणि काही प्रॉब्लेम नाहीये. तर त्यांनी मग खूप आग्रह केला की निदान तुम्ही तरी 3 जण जेवून जा. म्हटलं पण तिकडे त्यांनी जेवण केलेलं आहे, सो त्यांचंही जेवण उरेल, त्यामुळे म्हटलं आम्ही जातो. त्यामुळे त्यांची क्षमा मागितली, त्यांना नर्मदेहर केलं आणि आम्ही परत मंदिरात गेलो. मग तिथं जेवण वगैरे सगळं झालं आणि दुपारी विश्रांती घेणं तिथं शक्य नव्हतं, कारण त्या मंदिराचं छत संपूर्ण उडून गेलं होतं. त्यामुळे दुपारी 1:30-2 वाजता प्रचंड ऊन, अक्षरशः म्हणजे आग ओकत होतं त्या दिवशी. त्यामुळे तशीच पुढे तिथनं निघाले आणि मग तिकडनं एक गांगली नावाचं गाव लागलं, तिथं गेले. मग तिथं आश्रमात परत सामान ठेवलं आणि तिथून गंगा कुंड म्हणून एक स्थान आहे, ते बघण्यासारखं आहे. म्हणजे गंगा प्रगट झाली आहे असं काहीतरी तिथली ती कथा आहे. तर तिथं गेले, मग तिथून दर्शन घेतलं, तिथलं पाणी भरून घेतलं आणि मग परत आश्रमात आले. सामान सगळं उचललं आणि मग तिथनं परत थोडा कच्चा रस्ता, मग नंतर पक्का रस्ता, असं करत करत मी कवठी गावाला पोचले. कवठी गावाला नर्मदा मंदिर आहे, तर तिथे पोचले मी. तर त्या आश्रमात मी पहिल्या परिक्रमेत पण राहिले होते, त्यामुळे माहिती होतं आश्रमाबद्दल. लोक अतिशय चांगली आहेत, तिथली खूप प्रेमाने सेवा देतात. त्यामुळे तिथं त्या दिवशी मुक्काम केला. तिथं परत पायाचं रडगाणं सुरूच होतं. जे फिजिओथेरपिस्टने व्यायाम दिले होते तेही मी करत होते, पण तरी काही फार म्हणजे फरक पडला होता, पण खूप काही फरक पडला नव्हता. तर त्यामुळे मी तिथं राहिले आणि मग पाय दुखतोय म्हटलं, तिथला एक सेवेकरी होता, तर त्याने त्याच्या घरची इलेक्ट्रिकची पिशवी मला आणून दिली. त्याच्यामध्ये त्याने व्यवस्थित मला सगळं ते लावून दिलं आणि म्हणला तुम्ही पाय शेकत बसा. मग त्या दिवशी मी त्या पिशवीने पाय शेकला आणि खरंच खूप बरं वाटलं आणि त्या लोकांचा सेवाभाव बघून पण खरंच खूप आनंद झाला. नर्मदे हर.